लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात घालणारं नीट घोटाळ्याचं लातूर कनेक्शन उघड झालंय। नीट घोटाळ्यामध्ये लातूरचं नाव समोर आल्यानं राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। नीटची लातूर फॅक्टरी उघड, चौघांवर गुन्हा, एकाला अटक। नीट पेपर फुटीची सीबीआय चौकशी सुरू। एकेकाळी शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे लातूरची ओळख होती, मात्र आता नीट घोटाळ्याचं लातूर कनेक्शन उघड झालंय। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांसह अन्य दोघांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। त्यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे। संजय जाधव आणि जलील खान पठाण या 2 शिक्षकांची चौकशी झाली। चौकशीनंतर जलील खान पठाणला अटक झाली। जलील खान पठाणकडे 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड सापडले। परीक्षा आणि उमेदवारांबाबत चार्टही सापडले। पठाण जाधव यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली। जाधवकडून अनेक विद्यार्थ्यांना पैशाच्या मोबदल्यात पास करण्याचं आश्वासन देण्यात आलं। दिल्लीतील इरन्ना कोनगलवार याच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देण्याचं काम सुरू असल्याची माहिती संजय जाधवने दिली आहे। एका विद्यार्थ्यासाठी तब्बल 50 लाखांचा दर असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे। 2 वर्ष जसं सांगितलं गेलं क्लासेसमध्ये एकदम तशी तयारी केली, खूप मेहनत केली आणि याच्या नंतर पण जर असे घोटाळे होत असतील तर आम्ही एज्युकेशन सिस्टीमवर कशी विश्वास ठेवावा। टीचरनीच असे पेपर फोडले, त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे होता थोडाफार की नाही पुढे स्टुडंटचं किती भविष्य आहे, पुढे त्यांचे मम्मी पप्पाचं आमच्यासोबत आमचे मम्मी पप्पा पण असतील तरी त्यांनी असं म्हणजे करायला नव्हतं पाहिजे। शिक्षण क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न म्हणून जो काही गवगवा सांगितला जातो, इट इज द ॲब्सोल्युटली फ्रॉड कन्सेप्ट। लातूर पॅटर्नच्या नावाखाली इथल्या ट्युशन चालकांनी, शिक्षण संस्था चालकांनी जो काही धंदा मांडलेला आहे तो पालक आणि विद्यार्थी यांच्या लुटीचा धंदा आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने आता चौकशी सुरू केली आहे, तर दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे सरकारकडूनही विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे। मात्र या सगळ्यात नुकसान झालंय ते अहोरात्र अभ्यास करून मेडिकल प्रवेशाचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचं धाडस यापुढे कुणीच करणार नाही। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।